रोजच्याच वापरात आपल्या येणाऱ्या स्वयंपाकघरातील खास किचन टिप्स खास तुमच्यासाठी. डाळ किंवा तांदळाला किडी लागण्यापासून जपण्याकरिता त्यात कडुलिंबाचा पाला घाला किंवा डाळ तांदूळास बोरिक पावडर चोळून लावा. मग नंतर भरा. दुधाला विरजण लावताना त्यात दुधामध्ये थोडीशी तुरटी फिरवा. दही घट्ट होते. भाज्यांमध्ये मीठ शेवटी घातल्यास भाज्यातले लोह आयरन टिकण्यास मदत होते. भेंडीची भाजी शिजवताना त्यात चिंचेचे बुटुक किंवा 2 चमचे दही घातले तर भेंडीची भाजी चिकट होत नाही. पुऱ्यांसाठी कणिक शिजवताना जर कणकेत चिमूटभर साखर घातली तर पुऱ्या बराच वेळ फुगलेल्या राहतात. रात्री छोले भिजत घालताना जर त्यात मूठभर हरभरा डाळही घातली तर त्यामुळे छोले छान रसादार आणि दाटही होतात. किचन ओट्यावर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग जर पडले असतील तर त्यावर आल्याचा तुकडा घासा. डाग निघून जातात. कढीपत्ता किंवा कडुलिंबू एकदम बराच आणल्यास शिल्लक राहिला की तो सुकतो. अशा कडुलिंबाची पाने तेलात तळून डब्यात भरून ठेवावीत. त्याचा हिरवा रंग कायम राहतो आणि ती बराच दिवस टिकतात. गाजर, टोमॅटो, काकडी, बीट, मुळा अशा भाज्या जून मऊ किंवा सुरकलेल्या झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवाव्यात. ताज्या आणि टवटवीत राहतात. कच्ची केळी दीर्घकाळ ताजी राहण्याकरिता थंड पाण्याने भरलेल्या पातेल्यात ठेवावी. साधारण 1 आठवड्यापर्यंत केळी टवटवीत राहते. हे पाणी दररोज बदलावे. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट